बाबा, आता मला कोणती नवीन गोष्ट सांगणार आहात? होय, नवीन. आपल्या गावासाठी, गावाच्या हितासाठी ही गोष्ट असणार आहे. कोणती आहे ती गोष्ट? त्या गोष्टीचं नाव काय आहे? सांगा ना बाबा. ठीक आहे, सांगतो बरं. तर गोष्टीचं नाव आहे दुर्गवडी गावच्या पाण्याची समस्या. हे कसं वेगळंच नाव आहे? असं कोणतं नाव असतं? अरे, ही गोष्ट सांगण्याचं कारण एकच आहे की हा संदेश पुढे सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. तर मग करूया आपल्या गोष्टीला सुरुवात. होय बाबा, करूया. मी शांतपणे ऐकतो. कोकणातील हिरवीगार टेकड्यांच्या कुशीत मन्नगड तालुक्यात एक वसलेले छोटेसे गाव, ते म्हणजे दुर्गवाडी. सभोवताल डोंगर, जंगल, कोकणी मातीतलं ते खास सौंदर्य. पण या सौंदर्यात एक मोठा शाप दडला होता. पाण्याचा प्रचंड तुटवडा होता. पावसाळ्यात गावात पाऊस कोसळायचा, नालेही वाहायचे, झरे भरून वाहायचे. पण हिवाळा सरला की उन्हाळ्याच्या पहिल्याच वाऱ्यासोबत गावातील पाणी आटायला लागायचं. गावात एकही कायमस्वरूपी विहीर नव्हती. प्रत्येक उन्हाळ्यात लोकांना 2-2, 3-3 किलोमीटर लांबच्या डोंगर उतारावर जाऊन झऱ्याचे पाणी आणावं लागायचे. तेही उन्हाळ्याच्या काळात. झरा केव्हाही आटेल याचा भरवसा नसायचा. गावकऱ्यांची ही रोजची कसरत असायची. सकाळ झाली की गावातील बायकांची रांग डोक्यावर हंडे घेऊन डोंगराकडे निघायची. लवकर जाओ हो, नंतर झरा आटला तर परत पाणी मिळणार नाही, एखादी मोठी बाई लहान मुलींना सांगायची. गावातील मुलं शाळेत न जाता पाणी आणण्यासाठी आईसोबत जायची. वडीलधाऱ्यांनी खूपच गावसभा घेऊन निर्णयही घेतले. आपण विहीर खणूया. अरे पण कुठे खणणार? दगडाखाली तर पाणीच नाहीये. सगळे मिळून कामाला लागू. पण पैसे कुठून आणायचे? अशा चर्चेत वर्षानुवर्ष गेली. पण एक जुनं रहस्य होतं. ते फक्त एका गावातल्या आजींना माहिती होतं. ते म्हणजे चंद्रा. ती नेहमी म्हणायची, आपल्याकडे पूर्वी एक जुना तलाव होता रे, पण त्या तलावाचं पाणी कोणीच वापरायचं नाही. म्हणे तिथं काहीतरी गूढ आहे, म्हणून कोणी तिथं गेलंच नाही. गावातल्या तरुणांना ते बोलणं हसण्यासारखं वाटायचं. पण पाण्याच्या टंचाईमुळे कोणीतरी जरा विचार करायला सुरुवात केली. एक जण बोलला, त्या आजींचं बोलणं खरं तर नाही ना? तिकडे तलाव असू शकतं. हे ऐकून गावातील काही तरुण एकत्र आले. कसंही करून पाणी शोधायचं. ते जुना तलाव शोधायला डोंगराच्या आड गेले. गवतातून वाट काढत गेले आणि खरोखरच एका खोल दरीत जुन्या दगडी बांधणीचा एक तलाव दिसला. पण पाणी फारसं नव्हतं. तलावाच्या काठावर जुन्या विटांवर कोरलेले काही अक्षर होते. जो पाणी शोधतील तोच गाव वाचवील. मग पुढे काय झाले बाबा? मग पुढे गावच्या तरुणांना जरा धाडस आलं. त्यांनी नगरपंचायतीकडे धाव घेतली. सगळ्यांनी मिळून ते ठिकाण साफ केलं, मातीही काढली, लहान मोठे झरे जोडले आणि त्या तलावाला एक छोटा ओढा जोडता येईल असा एक बंधारा बांधायला सुरुवात केली. पण आशेचा किरण पण अजूनही अपूर्ण. 2-3 महिन्यांनी पावसाळा सुरू झाला. तलावही भरला. गावात थोडीफार सोय झाली.
पण तो तलाव गावच्या मध्यभागी नव्हता. त्यामुळे अजूनही रोज 2 किलोमीटर चालावं लागायचं. आजही दुर्गवाडीमध्ये ही समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. शासनाचे अनेक प्रस्ताव आले, पण निधी अडला. पावसाळा संपला की पुन्हा तेच, डोक्यावर हंडे, लांबचा पल्ला आणि उन्हातली झळ. दुर्गवाडीचे लोक मात्र अजूनही आशा धरून आहेत. एक दिवस आपल्या गावातही पाण्याचा बंधारा होईल, विहीर खणल्या जातील आणि आपल्या मुलांना पाणी आणण्यासाठी शाळा बुडवावी लागणार नाही, असे ते म्हणतात. त्या हिरव्या डोंगरात अजूनही ती तहान जिवंत आहे. दुर्गवाडी अजून पाण्याच्या एका थेंबाची वाट बघत आहे. नगरपंचायतीकडून वारंवार आश्वासन मिळतात, पण प्रत्यक्ष काहीच होत नाही. कित्येक वेळा अधिकारी आले, सर्वेक्षणही केलं, कागदोपत्री योजना तयार केल्या. लवकरच मोठा बंधारा होईल, विहीर खणल्या जातील अशी आश्वासन गावकऱ्यांना पुन्हा पुन्हा मिळत होती. पण महिनोमहिनी वर्षानुवर्ष गेली, प्रत्यक्षात मातीही हलली नाही. गावकऱ्यांचा निर्धार होता. एके दिवशी चंद्राजी पुन्हा म्हणाली, अरे मुलांनो, आपण कोणावर तरी अवलंबून राहिलो तर आपली तहान कायमचीच राहणार. आपण का नाही प्रयत्न करायचे? हे ऐकून संध्याकाळी गावची मोठी बैठक भरली. त्यामध्ये सर्व मंडळी आले. शासनाचं काय, ते तर कागदावरचं पाणी देतात. आता आपण काहीतरी करायला हवं. त्यात खालच्या खोपीतला चंदूकाका रागाने म्हणाला, आपला पाणी आपला प्रयत्न. हे पाहून गावकरी थक्क झाले. गावकऱ्याने एक निर्णय घेतला, स्वतःच कामाला लागायचं. सकाळी सूर्य उगवायच्या आधीच पुरुष फावडे, गवते, कोयते घेऊन निघाले. बायकांनी घरचं पाणी आणून देऊन त्यांना मदत केली. कोणीतरी डोंगर उतार झरा शोधायला गेला, तर कोणीतरी जुन्या तलावाच्या काठावर दगड काढायला लागला. तर सगळे म्हणू लागले, आपण एकत्र आलो तर या मातीत नक्कीच पाणी आहे. आपण शोधू, आपण उभं करू. अडचणी अशा आणि अडचणी तशा. सूर्य तापला तरी लोक काम करत राहिले. कधी दगड इतके कडक लागायचे की फावडी मोडून जायची. कधी पाणी लागेल असं वाटू खणलं तर तळाशी फक्त मातीच निघायची. पण कुणीच हार मानली नाही. लहान मुलं हातात हंडा घेऊन माती वाहून येत होती. आपल्या पाणी आणायचं नाही, आता आपण पाणी बनवूया, एक छोटा मुलगा उत्साहाने म्हणाला. काही आठवड्यांनी डोंगराच्या पोटात खणताना एक मऊशी मातीची थर लागली. थांबा, इथे काहीतरी आहे. तेवढ्यात कणीच्या कासवातला मंग्या ओरडला, फावडी मारली आणि थोडं थोडं पाणी साचायला लागले. सगळे गावकरी आनंदाने ओरडले, झरा लागला, झरा लागला, झरा लागला. तर गावकऱ्यांची ही नवीन वाटचाल होती. त्या झऱ्याभोवती सगळ्यांनी मिळून लहानसा बंधारा केला. पावसाळा आला की बंधाऱ्यात पाणी साठायला लागलं. गावातल्या बायकांना लांब जायची गरज कमी झाली. हो, अजूनही ती पाण्याची समस्या पूर्ण सुटली नाही, पण आता गावकऱ्यांना खात्री वाटायला लागली, आपण सगळे मिळून काहीही करू शकतो. पण झऱ्याभोवती बांधलेला बंधारा गावाकडच्या आशेचा किरण बनला होता. पण उन्हाळा जवळ आला की सगळ्यांच्या मनात पुन्हा एकच भीती यायची, हा जरा उन्हाळ्यात पुरेल का? एके संध्याकाळी गावच्या चौकात लोक गोळा झाले. कंदिलाच्या प्रकाशात सगळ्यांची चेहरे ताणलेले. त्यात कुपणीतला बबल्या म्हणाला, बंधाऱ्याचे पाणी फक्त पावसाळ्यापुरतंच उरतं, पण कायमचं समाधान हवंय, त्यासाठी काय करायचं? तेव्हा बांधावरच्या चंदूने आवाज उठवला, आपल्याला गावातच एक खोल विहीर हवी, अशी विहीर जी उन्हाळ्यातही आटणार नाही. यावर गावकरी विचार करू लागले. विहीर कुठे खणायची? डोंगराचा उतार टाळला पाहिजे, पण पाणी जमेल अशी जागा कुठे? त्यात चंद्राजी आठवणीत हरून म्हणाले, पूर्वी गावाच्या मध्यभागी पिंपळाच्या झाडाजवळ एक लहानसा झरा फुटायचा. कदाचित तिथे अजूनही पाणी असेल. सगळ्यांनी मान एकदम डोळावली. चालेल, तिथेच विहीर खणूया.
त्यात कासवातल्या मंग्याने ठाम आवाजात म्हणाला, उद्यापासून कामाला सुरुवात करूया. तर दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी हातात फावडा, पिकाव, घाम्याल घेऊन जमले. पुरुष खणत होते, बायका माती बाजूला नेत होत्या, मुलं लहान दगड उचलून टाकत होती. काम चालू असताना खालच्या दगडावरचा चंदू म्हणाला, अहो, आपण मिळून हे काम केलं तर 1 महिना 1.5 महिन्यात विहीर तयार होईल. शासनाची वाट पाहिली असती तर अजून 10 वर्षे गेली असती. लोकांनी हसून कामात जोम आणला. गावकरी अडचणीचा सामना करत होते. दिवसेंदिवस विहीर खोदली जात होती, पण पाणी काही लागेना. लोक निराश होऊ लागले. अरे, हेही फेल जाईल की काय? त्यात कुणीतरी कुजबुजला. त्यात गावातले वयोवृद्ध आजोबा म्हणाले, आपण आपल्या देवाला नारळ देऊया आणि त्याला सांगूया, ह्या विहिरीला लवकरात लवकर न आटणारा पाणी लागू दे, अशी प्रार्थना करूया. लोकांनीही ऐकले आणि देवाला नारळ देऊन सांगितले की ह्या विहिरीला कधीच न आटणारा पाणी लागू दे, अशी प्रार्थना केली. गावकरी पुन्हा जोमाने खणायला लागले. एका दुपारी उन्हाच्या झळीत खणत असताना अचानक खालून ओलसर माती दिसली. कुपणीतल्या बाबण्याने फावडी मारली आणि त्या गडद मातीच्या फटकीतून एक पाण्याचा थेंब चमकला. अरे थांबा, पाणी दिसतंय. सगळे आनंदाने आरडाओरडा करू लागले. जोरात खणूया, आज आपल्या दुर्गवाडीत विहीर जन्माला येणार आहे. काही दिवसातच विहीर खोल झाली. पावसाळा आल्यावर ती ओसांडून वाहू लागली. गावकऱ्यांनी बांबूच्या पाणवट्या बांधल्या, ज्या विहिरीच्या पाण्याने भरल्या जात होत्या. लहान मुलं शाळेत जायच्या आधी भरलेला हंडा घरी ठेवून जायची. आता लांब जावं लागत नव्हतं. बायका आनंदाने म्हणू लागल्या, आता आपल्या गाव खरंच जगायला लागलंय. नगरपंचायतीच्या रिकाम्या आश्वासनावर अवलंबून न राहता दुर्गवाडीच्या लोकांनी एकत्र येऊन आपली तहान भागवली. चंद्राजी त्या विहिरीच्या काठावर बसून मुलांना सांगते, ही विहीर म्हणजे फक्त पाणी नाही रे, ही आपल्या मेहनतीची एकतेची ओळख आहे. त्या हिरव्या डोंगराच्या कुशीत आजही ती विहीर चमकत असते आणि दुर्गवाडीचे लोक अभिमानाने म्हणतात, पाहिलंत ना, पाणी आपणच आणलं.